सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी व विशेष पुरस्कार प्रदान करण्याचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली। हा दिमागदार सोहळा हॉटेल 9 कॉइन, साईनगर, साई मंदिराजवळ शिर्डी येथे पार पडला। उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाट मानद पदव्या व विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नाशिक लोकशाही न्यूजच्या या वृत्तवाहिनी मार्फत करण्यात आलं। कार्यक्रमाची अधिकृत लिंक व सर्व छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे। हॉनररी डॉक्टरेट कॉन्व्होकेशन सोहळ्यात समाजकारण, शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली आहे। ही पदवी अमेरिकेतील पेरू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने प्रदान करण्यात आली आहे। या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन डॉक्टर अजित बागमार यांनी केले। मागील 10 वर्षांपासून त्यांनी सर्व क्षेत्रात अविस्मरणीय व उल्लेखनीय सामाजिक कार्य करत त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली। शिक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि विविध जनहिताच्या उपक्रमात त्यांनी सातत्याने योगदान दिले असून अनेक गरजू व होतकरू व्यक्तींना मार्गदर्शन व मदतीचा हात दिलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडलाय। उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर अजित बागमार यांचे विशेष आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। शहरातील परिवार, हितचिंतक, संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। एकंदरीतच मानद डॉक्टरेट व पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्याचा हा सोहळा स्मरणीय ठरलाय। सर्वांना आश्चर्याचा धक्का असेल का महाराष्ट्रामध्ये प्रथमच शिर्डीमध्ये ज्यांचे 10 वर्ष सामाजिक कार्य जे करतायत, मग उद्योग असेल, व्यापार असेल, राजकारण असेल, कुठल्याही क्षेत्रात असो, आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीमध्ये जे 10 वर्षाचे सामाजिक कार्य करतात त्यांना मानद डॉक्टर म्हणून पुरस्कार दिला जातो। आपण हे मानद डॉक्टर देतोय तर बऱ्याच जे डॉक्टर आहेत त्यांना प्रश्न पडला की हे देणारे कोण। इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंडर पेरू युनिव्हर्सिटी, पेरू गावाचे रिपब्लिकन देशाचं एक फार मोठी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीतर्फे हा बहुमानाचा पुरस्कार मानद डॉक्टर म्हणून दिला जातो। सगळेजण डॉक्टर लावू शकतात, फक्त याचं एज्युकेशनल व्हॅल्यू गव्हर्नमेंट याचा वापर करता येत नाही। तर अशा पद्धतीमध्ये मानद डॉक्टर देऊन नुसतं महाराष्ट्रामधलं प्रत्येक भागातील प्रतिनिधित्व या ठिकाणी झालेलं आहे। नागपूर असेल, महाराष्ट्राबाहेर ओरिसा असेल, मुंबई असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर, खानदेश अशा विविध नगर जिल्हा, कोपरगाव, राहता, अनेक पिंपळगाव जिल्ह्यातलं म्हटलं तर नाशिक जिल्ह्याचं देणारी कसं पण पिंपळगावचा पहिला मान बनकर साहेबांनी घेतलेला आहे। तर अशा ह्या सर्व याच्याकरता ज्यांनी कार्य केलेले नुसतं आपण मानद डॉक्टर देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे। सगळ्यांचा चेहऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर मला व्यक्तिशः आनंद होतो का आपण काम करतो, पण जे काम करतो त्यांच्यावर नजर ठेवणं आवश्यक नाही। काम करणारा हा का काम करतो, हाच का करतो, याच्याच कुटुंबाचा काय, याच्यातच आपलं अख्खं आयुष्यच लोकांचं गेलेलं आहे। तर संपूर्ण एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जे काम करतात त्याचा गौरव केला पाहिजे आणि अशा पद्धतीने हे प्रत्येकाने धैर्य केलं पाहिजे। तर निश्चितच बनकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं का सगळं मिळून केलं पाहिजे। एक चांगला उद्देश छोटासा एक कलमी कार्यक्रम आपण आखला, सगळा समाज, धर्म काही नाही कोणी असो, फक्त लोकांचं भलं कसं होईल, लोकांच्या घरात 2 पैसे कसे जातील, तात्पुरत्या योजना न करता चांगल्या योजना जाऊन कायमस्वरूपी त्यांचे आशीर्वाद कसे मिळतील असंच आपण काम केलं तर निश्चित या संस्थेचा उद्देश पूर्ण होईल। या कार्यक्रमाला आपण 21 मानद डॉक्टरेटना दिलेलं आहे। याच दिवशी ॲक्युप्रेशर, न्यूट्रिशनचं न सांगता तुमचे काय आजार आहे याबद्दल दिवसभराचं सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत शिर्डीमध्ये दिवसभराचं 100 लोकांनी या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आणि या मानद डॉक्टरकरता जो कार्यक्रम सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांचं अभिनंदन झालं, सगळ्यांचं भाषण झालं, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांना, माझ्यापेक्षा सर्व कार्य करणारे आहेत पण त्यांनी हा पुरस्कार मानद घेऊन एक चांगलं नावलौकिक आपल्या गावात करणार आहेत। काय आता ज्या ठिकाणी पाहिलं मानद डॉक्टर दिल्यावर बऱ्याच ज्या महिला काम करतायत त्या महिला म्हणतात आम्ही महिलांना डॉक्टरेट का नाही दिलं,
तर त्या व्यक्तीला आम्ही सांगितलं का तुम्ही जोपर्यंत गृहमंत्रीला आपल्या लक्ष्मीला पुढं करणार नाही तर आम्ही कसं देणार. तर त्या दृष्टीने एक चांगलं स्वरूप या सामाजिक स्वरूप या संस्थेमुळे झालेलं आहे. पुन्हा एकदा सगळेजण उपस्थित राहिलेत. नाशिक लोक न्यूज चॅनल, लचके बंधू, त्यांच्याबरोबर आलेला परिवार, सगळे चॅनल, नाशिकचे सगळे चॅनल त्यांना साथ देत आहे. तर सर्वांना मी धन्यवाद देतो. आज शिर्डी येथे जे डॉक्टर मानद यांचा जो पुरस्कार 21 डॉक्टरांना देण्यात आला त्याबद्दल मी आमचे मार्गदर्शक श्री अजित भाऊ बागमार यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि इथून पुढे असंच श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 10 वर्षापासून जी काही सेवा करत आलो आहे ती अशीच आम्ही कायमस्वरूपी चालत ठेवणार आहे. आणि विशेष करून आज आम्हाला खूप अभिमान वाटतो का आता आम्ही बागमार कुटुंबियाचे आम्ही एक सदस्य झालेलो आहे. त्याबद्दल मी मनापासनं अजित भाऊंचं मी मनापासनं धन्यवाद देतो. आणि जे डॉक्टर मानद आज आम्हाला दिल्याबद्दल सर्वांचं मी मनापासनं हार्दिक अभिनंदन आणि आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. Yeah, good evening. I am thank you Dr. Ajit Bagmar for kind introduction of the recognition ceremony honorary doctorate. My name is Padmanabh Kubar from Mumbai. My mission to make people healthy and happy. My 18 years work in more than 20 states regarding that the healthcare and social work. I am thankful to everyone. I am thankful to this press team. God bless all. Thank you. सबसे पहले मैं तो शुक्रिया अदा करूंगा डॉक्टर सर का, अजीत सर का, इन्होंने आज इतना बड़ा कार्यक्रम का आयोजन करवाए और 21 लोगों को डॉक्टरेट मिला आज. और इसमें से मेरे को भी मिला. मैं आप सौभाग्य मानता हूँ मेरे को, मैं इसीलिए क्योंकि आज मार्केटिंग लाइन में मेरे को 25 साल हो गया, मैं इस इंडस्ट्री में हूँ और लोगों का सेवा करते हुए आज यहाँ तक मैंने आया हूँ. और करेंटली मैं एक कंपनी में कर रहा हूँ जिसमें से हम लोग 100% प्रोडक्ट के साथ कैशबैक दे रहे हैं. और यहाँ भी एक टाइप का सोशल वर्क है क्योंकि 100% कैशबैक प्रोडक्ट के साथ. तो मैं अपने आप को धन्य समझता हूँ इस डॉक्टरेट के लिए और थैंक यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.